शेवटी बोलत होता. तर त्या स्थानिकांना प्राधान्य, मला बापू मला स्थानिकांना प्राधान्य, काय मला त्याचं उत्तर नाही कळालं. स्थानिकांना प्राधान्य म्हणजे ते गाणी म्हणता येत नाही त्या लोकांना, त्यांना बसवून उगाच वैतागून जातं. त्या दिवशी माता रमाईच्या बोला डॉक्टर बी आर आंबेडकरांची जी जयंती आहे प्रशासन महानगरपालिका करते. 1,10,00,000 म्हणजे काही रक्कम कमी नाही. तर त्याचा जो विनियोग आहे तो काय आवटे झोपटे काय काय हे चंगू मंगू ह्यांना देऊन बरबाद करून कार्यक्रमाचा बट्ट्याबोळ करायचा आहे का? म्हणजे परिणामकारक प्रवचनकार, परिणामकारक गायक, परिणामकारक नाट्य कलाकार, परिणामकारक जे असतील साहित्यिक या लोकांना बोलवून त्यांचं काहीतरी दाखवून केलं पाहिजे, लोकांना आवडलं पाहिजे, लोकांना दिसलं पाहिजे. तर हे दिसल्याच्या नंतर थोडं लोक त्याच्याकडे आकर्षित बघून लोक येत नाही. असे जर कार्यक्रम करणं स्थानिकांचे कुठं यांचे वर्षभर कुठं दिसतात हे लोक जागेवर बी नसते, चळवळ केलं माहित नसते. मी ती हवा काढून घेतली हे फक्त ते बोलायचं म्हणून बोलला तुम्ही, त्यांची हवा कधीच काढत नव्हती. तुम्ही ऐकलं मी काय बोललो ते? आगे बोलले तुम्ही. मी काय म्हणलं, यांचे गाणे व्हिडिओ चेक करा, आवाजाची क्वालिटी बघा. आलं का लक्षात? सर असं आहे स्थानिकांनी सहभागी व्हावं, स्थानिकांनी हजेरी लावावी. जे जे लोक आहेत आंबेडकरी विचारधारा मानणारे त्यांनी गर्दी करावी. आता आपण जयंती केली माता रमाईची, स्थानिक कलाकारांना आपण दिला चान्स. गेल्या 6 डिसेंबरचे पैसे राहिले होते ते सुद्धा पैसे आपण आता दिले त्यांना. आणि ते गीत गाताना स्टेजवरती काय म्हणतो तो गायक, बाबासाहेबाला 5 मुलं झाली